नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची गैराट ही कादंबरी आणि आज भाग 3. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती आहे की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सोपान खुडे लिखित गैराट भाग 3. जो दिवस आपल्या आयुष्यात कधीच येऊ नये असं आबाला वाटत होतं, तोच दिवस आज उगवला होता. आज वडगावला दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जायचं होतं. परमार ग्रुपनं आबाची जमीन विकत घेतली होती. त्या खरेदीपत्रावर आबाला अंगठा द्यायचा होता. सूर्य उगवून बराच वर आला होता. आबा अजून उठलेला नव्हता. जागा झाला होता, पण त्याला उठावसंच वाटत नव्हतं. मन जड झालं होतं, तसंच शरीरसुद्धा जड झालं होतं. बऱ्याच उशिरानं आबा बळे उठला. उठून तसाच अंथरुणात बसला. आपली जमीन आज आपली राहणार नाही. जिला आपली म्हणून जीवापाड जपली ती आज परक्याची होणार आहे. आपल्यातला शेतकरीही आज संपणार आहे. नाही, आपण त्याला डाव्या हाताच्या अंगठ्यानं संपवणार आहोत. उरणार आहे फक्त आबा शिवराम मोहिते, जिवंतपणाचं सोंग घेतलेला टाकळी गावचा एक ग्रामस्थ, उतार वयात आयुष्याची लढाई हारलेला. आबाच्या मनात विचारानं असं थैमान घातलं होतं. विचारात बुडालेल्या आबाला ओसरीवरनं दत्ता हाका मारत होता, पण त्याचा आवाज आबाच्या कानांपर्यंत पोहोचतच नव्हता. आईला काय म्हातारं काय भैरबिर झालं काय, असं वैतागानं बडबडत दत्ता आबाच्या खोलीत आला आणि बसलेल्या आबाकडे बघत म्हणाला, अरे असं बसून काय राहिलाय, उठा की लवकर, आवरा की पटकन. उठतो, उठणारच आहे आता. मग उठा, लवकर गेलो म्हणजे लवकर होतंय काम, तिथं बिलाई गर्दी असती. तेवढ्यात अंगणात गाडीचा हॉर्न वाजला. बाहेर बघत दत्ता म्हणाला, ते बघा विक्रम आला वाटतं. पुन्हा आबाकडे वळाला, घाई करत म्हणाला, आबा तुम्ही बसू नका, उठा बरं उठा. असं बोलत बोलत तो ओसरीवर आला. त्याला बघून गाडीत बसूनच विक्रमनं विचारलं, अरे काय झालंय का नाही? नाही झालं, या की वाईस 5 मिनटं. अरे झालंय तर मग चल की. जाऊ, आबा आंघोळ करतेत, या की तोपर्यंत चहा घेऊ. विक्रम, गजा, राजा, विष्णू गाडीतनं उतरले. ओसरीवर येऊन बसले. दत्तानं आईला चहा करायला सांगितला आणि विक्रमच्या शेजारी बसत हळू आवाजात विक्रमला म्हणाला, म्हातारं कसं खोडील आहे बघा की. रोज समदेच्या आधी उठते आणि आज मुद्दाम उशिरा उठले. हे बघ, आजच्या दिवस म्हाताऱ्याला काय बोलू नको. त्यांनी काही केलं तरी काम होईपर्यंत तू तुझं डोकं शांत ठेव. विक्रमनं दत्ताला महत्त्वाचा सल्ला दिला. आबाचं दात घासणं, आंघोळ करणं, कपडे बदलणं सगळं काही सावकाश चाललेलं होतं. शांताबाईंनी चहा आणून सर्वांसमोर ठेवला. सगळ्यांनी चहा घेतला. चहा घेतल्यानंतर दत्ता विक्रमच्या कानाजवळ तोंड देत म्हणाला, तुम्ही यायच्या अगोदर अग्रवालच्या हापिसातनं फोन आलता. काय म्हणत होता तो म्हणला, परमारपेक्षा 1 कोटी जास्त देतो, व्यवहार माझ्याशी कर. मग तू काय सांगितलं? नाही, मी म्हणलं त्याला नंतर सांगतो. आता तुला विचारल्याशिवाय मी कसा निर्णय घेईन? अरे 1 नंबरचा लुच्छान लाबाड माणूस येतो, त्याच्या शब्दावर अजिबात विश्वास ठेवू नको. म्हणजे तो 1 कोटी देणार नाही? अरे 1 कोटी सोड, 1 रुपया बी वाढवून देणार नाही तो. मग त्यांनी मला फोन का केला असेल? अरे तुझी जमीन स्वस्तात लाटण्यासाठी. म्हणजे मला नाही कळलं काय. तो काय करतो माहिती का? तो व्यवहाराच्या आधी काय बोलतच नाही. फक्त कोणाचे व्यवहार ठरतात त्याच्यावर तो लक्ष ठेवून असतो. व्यवहार ठरला का जमीन मालकाला जास्त पैशाचा आमिष दाखवतो. आता जास्त पैशाच्या आशेनं जमीन मालक पहिला व्यवहार मोडतात. मग तो जमीन मालकाला 50-60 लाख रुपये आगाऊर रक्कम देतो, पण जमिनीचं खरेदीपत्र लवकर करून घेतच नाही.
का बरं, म्हणजे असं का करतो नाही का तो? सांगतो ना, अर्थात तर त्याची खरी गोम आहे. 5-6 महिने तो हा व्यवहार लोंबकळत ठेवतो. मग तवर काय होतं, जमीन मालक बरेचसे पैसे खर्च करतो. मग अग्रवाल ॲडव्हान्सचे पैसे मागायला सुरुवात करतो. मला जमिनीचा व्यवहार परवडत नाही, एवढे पैसे मला द्यायला जमत नाही, असं तो स्पष्टपणे सांगतो. अरे म्हणजे हा तर जमीन मालकाचा विश्वासघात आहे. अरे पण त्यो त्याच्या व्यवहाराचा आत्मा आहे ना. जमीन मालक त्याच्याशी भांडतो, म्हणतो तुझ्यामुळं मी माझा व्यवहार मोडला, माझं नुकसान झालं वगैरे वगैरे. पण ते काय त्यो ऐकत नाही. त्यो गुंडांमार्फत दामदाटी करतो. आता पैसे खर्च झाल्यामुळं ॲडव्हान्सची रक्कम परत द्यायला जमीन मालकाकडं नसतात पैसे, आणि जमीन मालक दुसऱ्याबरोबर व्यवहार करायला लागला तर अग्रवाल त्या माणसाला सांगतो का बाबा मी ह्याची जमीन घेतली, आमच्या व्यवहारात तू पाडायचा नाही. असं करून तो त्या जमीन मालकाला पकडतो प्याचात आणि मग कमीत कमी किमतीत जमीन मागतो. आता नाईलाज असतं, जमीन मालकाला त्याचा व्यवहार मान्य करायलाच लागतो. हे असला गोंडाळ येतो, तेव्हा त्याच्या नादाला लागायचं नाही. हां बरोबर. ते आबाचं उरकलं का बघ. आबा झालं का नाही तुमचं? दत्तानं ओसरीवरनंच विचारलं. झालं, आलो आलो आलो. खोल विहिरीतून यावा तसा आबाचा आतनं आवाज आला. आबा आता देवपूजेला बसले होते. रोज फुलं वाहून देवाला हात जोडायचे. 4-5 मिनिटात पूजा संपायची, पण आत्ता मात्र ते बराच वेळ झाले देवापुढे ठाण मांडून बसले होते. बऱ्याच उशिरानं आबा बाहेर आले, तोपर्यंत बाहेर बसलेले सगळेजण वैतागून गेले होते. दत्ताला आबाचा राग आला होता, पण मनावर संयम ठेवून तो गप्प राहिला. आबाचा चेहरा आजारी माणसासारखा आक्रसलेला होता. क्षीण आवाजात ते म्हणाले, चला. तशी शांताबाई स्वयंपाकघरातून आली आणि म्हणाली, अहो काहीतरी खाऊन तरी जा की. आबानं नकारार्थी मान हलवली. थोडा चहा तरी घेऊन जा. ओसरीच्या पायऱ्या उतरत आबा म्हणाले, घेईन तिथंच. असं कसं जात आहे उपाशी पोटी? सगळेजण तोपर्यंत गाडीजवळ आले होते. दत्ता पोरा गेल्या गेल्या त्यांना हाटीलात काहीतरी खाऊ घाल र. होकारार्थी मान हलवून दत्तानं आईच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. विसरू नका दत्ता. अगं नाही आई, नाही विसरणार. त्रासिकपणे म्हणून दत्तानं आबाला पुढच्या सीटवर बसवलं. स्वतः मागच्या सीटवर बसला. विक्रमनं गाडी स्टार्ट केली. आबा गप्प होता. कोणाशीच बोलत नव्हता. त्याला बोलावंसंच वाटत नव्हतं. विक्रम आबाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण आबा त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत नव्हता. आबा स्वतःच्याच विचारात हरवून गेला होता. गाडीनं वेग घेतला होता. बंगले, हॉटेल्स, छोट्या मोठ्या टपऱ्या मागे पळत होत्या. बस, ट्रक, रिक्षा यांना ओव्हरटेक करत विक्रम भन्नाट निघाला होता. गाडीनं मयूर हाऊसिंग सोसायटी ओलांडली आणि आबाची जमीन दिसायला लागली. जमीन दिसताच आबानं गाडी थांबवली. काहीही न बोलता आबा खाली उतरला. कशाला उतरलाय आता? दत्तानं विचारलं, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता आबा तरा चालत शेतात गेला. मागे तोंड वळवून विक्रम दत्ताला म्हणाला, दत्ता कागद होईपर्यंत म्हाताऱ्यावर लक्ष ठेव. बघ कुठं जात आहे ते. दत्ता पटकन खाली उतरला. गाडीजवळ उभा राहून आबाकडे बघायला लागला. बांधावर उभं राहून आबानं सगळं रान नीट निहाळलं. सारा भूतकाळ जागा झाला. आबाच्या डोळ्यासमोर डोक्यावर मोत्याची कणसं घेऊन राजासारखा दिमाख दाखवणारी ज्वारी बाजरीची पिकं डोलायला लागली. साळीच्या शेतात पिसाट वारं धिंगाणा घालायला लागलं. रानपाखरं पिकांमध्ये धुडगूस घालायला लागले. पाटानं वाहणाऱ्या पाण्याचं गाणं ऐकू यायला लागलं. दांडानं पेरलेले मूग, मटकी, हिरवा शालू नेसलेली कोथिंबीर, काळ्या आईच्या पोटात दडलेली गाजर, मुळा, रताळी, बांधावरची कारल्याची पिवळी फुलं, लवून मुजरा करणाऱ्या गव्हाच्या लोंब्या, असा सगळा गोतावळा आबाच्या भोवती जमला होता. आबा अपराध्यागत उभा होता. एक एक चित्र डोळ्यांसमोरून सरकत चाललं होतं. शेताची नांगरणी करणारा आबा, कुळवणी करणारा आबा, पाभारीनं पेरणी करणारा आबा. आठवणीनं आबाचं मन गलबललं, काळीज तडफडलं. गालांवर आसवांच्या रेषा उमटल्या.
आबानं स्वतःला सावरलं, मनाला आवरलं, ओल्या नेत्रांच्या कड्या पुसल्या आणि जड पावलानं चालत चालत आबा विहिरीवर आला. गाडीजवळ उभ्या असलेल्या दत्ताचं आबावर लक्ष होतं. आबानं विहिरीच्या परिसरावर नजर फिरवली. विहिरीवरची मोटार गबगार पडली होती. पाटाच्या कडेचं गवत सुकून गेलं होतं. आबानं विहिरीत डोकून बघितलं. वाऱ्याच्या झुळकीनं पाण्यावर तरंग उमटले होते. आबा आल्यामुळे जसे काय पाण्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. वाऱ्याच्या मंद गतीमुळे विहिरीच्या वर असलेलं आंब्याचं झाडही गदगदल्यासारखं हालत होतं. इकडे तिकडे बघत आबा विहिरीत उतरला तसा गाडीजवळ उभा असलेला दत्ता हादरला. आईला आईला म्हातारं मरतंय काय? चले राजा, ए गजा चल, चल हे आपण बघू चल. राजा, गजा आणि दत्ता धावत पळत विहिरीवर आले. घाई गडबडीनं त्यांनी विहिरीत डोकावून बघितलं. आबाला बघून दत्ताच्या जीवात जीव आला. आबा पायरीवर बसून ओंजळीनं एखाद्या आधाशासारखा घटाघटा पाणी पित होता, जसं काही आयुष्यात पहिल्यांदा विहिरीचं पाणी पित होता. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी दोन्ही डोळ्यांना पाणी लावलं. ओला हात डोक्यावरनं फिरवला. त्याचा कंठ दाटून आला होता. डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तो पायरीवरनं उठला. खालच्या दुसऱ्या पायरीवर पाण्यात पाय ठेवून उभा राहिला. ओंजळभर पाणी घेऊन सूर्याला अर्ध्य दिल्याप्रमाणे पुन्हा ते पाणी डोळे मिटून त्याने विहिरीत सोडलं. डोळ्यातली आसवं विहिरीच्या पाण्यात मिसळून गेली. डोळे मिटून आबानं दोन्ही हात जोडून विहिरीला मनःपूर्वक नमस्कार केला आणि तो विहिरीच्या वर आला. आंब्याच्या झाडाची गळाभेट घेतली. मग चालत चालत रानाच्या मध्यभागी आला. विहिरीवर उभं राहून गजा, राजा, दत्ता आबाच्या ह्या विचित्र हालचाली विस्मयचकित होऊन बघत होते. रानामध्ये गुडघे टेकवून आबा खाली बसला. डोकं टेकवून त्यांनी भूमातेला नमस्कार केला. डोळ्यातल्या पाण्यानं मातीला अभिषेक केला. चिमूटभर माती कपाळाला लावली. दोन्ही गालांवर हलक्या हातानं चापट्या मारल्या. दोन्ही हातानं कान धरले. काळ्या आईची माफी मागितली आबाने. दोन्ही हातांच्या मुठीत माती घेऊन गुलाल बुक्क्याप्रमाणे स्वतःच्या अंगावर उधळली. ओंजळभर माती घेऊन कोपरीच्या खिशात ठेवली. आबाच्या ह्या तरेबाई खालचाली बघून दत्ता राजा गजाला म्हणाला, आईला मग आता रास काय करते रे? त्याला काही अडबीड नाही लागलं? आणि त्याने मोठ्यानं आबाला हाक मारली. आबा चला की लवकर, काय करत बसलाय तिथं? आबा उठून उभा राहिला. पुन्हा एकदा त्यांनी शेताला हात जोडले आणि मागे वळून झपाट्यानं गाडीकडे चालायला लागला. पुन्हा मागे बघण्याचं धाडस नाही झालं त्याला. काहीही न बोलता आबा गाडीत येऊन बसला. राजा, गजा, दत्ता गाडीत येऊन बसले आणि पुन्हा विक्रमनं गाडी सुरू केली. आता कुठं थांबू नका, थेट वडगावमध्ये जाऊ दे. दत्ताला आबाचा राग आला होता, पण उघडपणे बोलणं त्याने टाळलं. वडगाव येईपर्यंत भांडण झाल्यागत कुणीही कोणाशी बोललं नाही. साधारणपणे ते 10-11च्या दरम्यान दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात पोचले. कार्यालयात नेहमीप्रमाणे माणसांची वर्दळ होती. बरेच जण कार्यालयाच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते. तिथेच सावलीत गाडी थांबवून परमार आणि त्यांचे सहकारी गाडीत बसलेले होते. विक्रम आणि दत्ता, त्यांचे मित्र गजा, राजा, विष्णू, त्यांच्या मागून डोक्यावर ओझं दिल्यागत चाललेला आबा, हे सगळेजण पिंपळाच्या झाडाखाली आले. परमार त्यांना बघताच गाडीतनं उतरला. त्याचे सहकारीही खाली उतरले. खाली उतरल्या उतरल्या विक्रमला परमारनं विचारलं, बाबाला आणलंय का? हे काय, ते तर प्रमुख आहेत ना, नुसते आम्ही येऊन काय करणार इथं? लगेच परमारनं मोबाईल करून वकिलाला बोलवून घेतलं. वकील येताच ते दोघे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात गेले. तोपर्यंत विक्रमनं आबाला आत गेल्यानंतर काय विचारतील, त्याची उत्तरं कशी द्यायची हे व्यवस्थित सांगितलं. थोड्या वेळानं शिपायानं त्यांना बोलवून घेतलं. आबाबरोबर गजा, राजा हे साक्षीदार म्हणून आत गेले. आत गेल्यावर आबाच्या डाव्या अंगठ्याचे ठसे कागदावर घेतले आणि ते घेत असताना
दुय्यम निबंधकानं आबाला संपूर्ण नाव विचारलं आणि त्यानंतर, सर्व पैसे मिळाले तुम्हाला? हा, मिळाले, आबानं शिकवल्याप्रमाणे उत्तर दिलं. जमीन विकायला तुमच्यावर कोणी दबाव नाही ना आणला? आबानं नकारार्थी मान हलवले. तुम्ही स्वखुशीनं जमीन विकताय ना? हा. परमार्थे साक्षीदार म्हणून गजाराजाच्या सह्या झाल्या. सगळेजण कार्यालयाच्या बाहेर आले. जवळच्या एका हॉटेलमध्ये गेले. ठरल्याप्रमाणे परमारनी निम्मे पैसे रोख दिले, काही चेक दिले. उरलेले पैसे प्रत्यक्ष जमिनीचा ताबा देताना द्यायचं कबूल केलं. चहा पाणी घेऊन सगळेजण हॉटेलच्या बाहेर पडले. हॉटेलच्या बाहेर बोलत उभे राहिले. तोपर्यंत आबा गाडीजवळ येऊन उभे राहिले होते. आबा दिसेनात म्हणून सहज गजानं विचारलं, अरे आबा कुठे गेले? कुठं जाणार आहे, असतील की हिथंच कुठेतरी. नाही तर आता गेले तर जाऊ दे, आता काय त्यांच्या वाचून काय अडत नाही माझं. हसत हसत दत्ता म्हणाला. बोलणं संपल्यानंतर सगळेजण गाडीजवळ आले. विक्रमनं गाडी चालू केली. आबा पुढच्या सीटवर बसू लागताच दत्ता म्हणाला, आबा तुम्ही मागं बसा. कुरकुर न करता आबा मागे बसला. दत्ता पुढे बसला. गाडी सुरू झाली. आबामधला शेतकरी आता संपलेला होता. जगाला न दिसणारी जखम आबाच्या काळजाला झाली होती. अश्वत्थाम्याप्रमाणे ही जखम मरेपर्यंत त्याच्या मनाला डंख मारणार होती. आबाचं मन त्या दुःखानं घायाळ झालं होतं, तर दत्ताचं प्रसन्न झालेलं होतं. आबाचा चेहरा काळवंडलेला होता, पण दत्ताचा चेहरा उजळलेला होता. आबा कागदपत्रावर अंगठा देत नाही तोपर्यंत दत्ताच्या मनावर दडपण होतं, पण आता त्याला एकदम मोकळं वाटत होतं. गाडी घराजवळ येताच आबा खाली उतरले. त्यांना बघताच गोठ्यातली जनावरं हमरायला लागली, दावणीला हिसके द्यायला लागली. तसे आबा ओरडले, अगं शांता, गुरांना चारा पाणी दावलं नाही का? आईला माणसं आहे का भूत आहे तुम्ही? हा, खुशाल जनावरं उपाशी ठेवली, अरे थोडी तरी लाज वाटाय पाहिजे की. हो अहो, काय आले आले किरकिर लावली? नाही तर त्या कातड्यांना चारा पाणी देऊन उपयोग आहे का? काय काम आहे आता त्यांना? घरात जाता जाता दत्ता त्यांच्यावर डाफरला, अरे काम नाही त्यांना म्हणून काय जीव घेतो का त्यांचा? स्वतः उपाशी राहून बघ की, मग आतड्याला कसा पीळ पडतो ना ते कळेल तुला. अशी बडबड करत आबांनी जनावरांच्या पुढे वैरण टाकली. बैलांच्या पाठीवर थाप मारून त्यांना मायेनं अंजारलं, गोंजारलं आणि मग ते घरात आले. दत्ता चेक आणि पैसे कपाटात ठेवून पुन्हा विक्रमबरोबर निघून गेला. आबा देवघरात आला. कोपरीच्या खिशातली माती एका फडक्यावर ओतली, तिची पुरचुंडी बांधली आणि ती पुरचुंडी देव्हाऱ्यावर ठेवली. हात जोडून देवाला नमस्कार केला आणि गुडघ्यात मान घालून आबा खालीच बसला. सकाळपासून उरात दुःख दाबून धरलं होतं, पण आता त्याचा बांध फुटला होता. आबा धाय मोकलून रडायला लागला. तेवढ्या शांताबाई त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अहो काय झाले, का रडताय? जमीन विकली म्हणून? अहो जमीन विकणारे तुम्ही काही एकटे आहे का? साऱ्या गावानं जमीन विकली, त्याचं काय एवढं मनाला लावून घेताय? ग बसा, रडू नका, नका रडू, डोळे पुसा बरं, पुसा. पण हे म्हणत असताना शांताबाईंच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. स्वतःच्या डोळ्यातलं पाणी निपटत त्या म्हणाल्या, हे बघा, आपण कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही. खायचं प्यायचं, दणदणीत राहायचं, रडत कुडत नाही जागायचं आपण. बोलताना त्यांना गहीवरून आलं होतं. आवंढा गिळून त्या आबाला म्हणत होत्या, अहो तुम्हीच आम्हाला सांगत होता ना, आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड द्यायचं, घाबरायचं नाही, रडायचं नाही म्हणून. तुम्हीच असा धीर सोडला तर मी काय करायचं सांगा बरं. उठा बरं तुम्ही, उठा, हो उठा, चूळ भरून तोंड धुवून घ्या, तुमच्यासाठी चहा करते मी. हा उठा की, उठा म्हणलं ना तुम्हाला. शांताबाईच्या आग्रहानं आबा उठला. खळखळून चूळ भरली, तोंड धुतलं, धोतराच्या सोग्याला तोंड पुसत घरात आला. शांताबाई थोड्या वेळानं चहा घेऊन आल्या. घ्या चहा घ्या. आबानं चहाचे 2 घोट घेतले, कप खाली ठेवला. नाही नगोय, मला दे ठेवून तिकडं. अहो असं काय करताय तुम्ही? चहानं काय केलंय तुम्हाला?
घ्या बरं, घ्या तेवढा चहा घ्या आणि हे बघा मनातलं सगळं काढून टाका. झालं गेलं, गंगेला मिळालं, काही झालंच नाही असं समजायचं. हो घ्या, हो चहा घ्या, घ्या 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 म्हणते ना. आबानं कसा बसा चहा संपवला. श्रोते हो, हा होता भाग 3 सोपान खोडेलिखित गैराट या कादंबरीचा 4था भाग. उद्या, तोपर्यंत नमस्कार मित्रो.